आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रशांत पवार आहे. लक्ष्मण हाके आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये वाद दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. लक्ष्मण हाकेने जे वक्तव्य केलं त्याबद्दल अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस खूप आक्रमक दिसत आहे. नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक तर राहणारच आहे. त्याला तर पुण्यामध्ये आमचे या महिला जोडे मारून राहिले. आता येणाऱ्या काही दिवसात त्याला काळं भासून त्याचे कपडे फाडणार आहे आम्ही. त्याची लायकी नसताना त्यांनी म्हटलं की बा दादा, ज्याप्रमाणे त्या अर्थ खात्याला जसं जनावराला गोचिड चिपकतं तसं ते चिपकू नये. अरे दादा, त्या अर्थ खात्यात इतके वर्षापासून आहे, म्हणूनच या महाराष्ट्राला आज ज्या पद्धतीनं अर्थ खातं माहीत झालेलं आहे आणि जी जळणघळण अर्थ खात्याची कशी राहते आणि कसं मॅनेज करायचं अर्थ खातं हे अजितदादांनी या महाराष्ट्राला शिकवलेलं आहे. म्हणून महाराष्ट्राची जनता अजितदादांबरोबर आहे. हा जो आहे स्वयंघोषित गुत्त्यावर बसणारा ओबीसी नेता जो स्वतःला समजतो, हा ओबीसी नेता याला केलं कोणी आहे? याची काय लायकी आहे ओबीसी नेता करायची? हा असं वाटतं की ते चरस गांजा पिऊन ज्याप्रमाणे ओरडत असतो, और त्या अमोल मिटकरीला इतक्या खालच्या भाषेत बोलला. ती भाषा संविधानिक भाषा आहे का? त्या भाषेचा जो उपयोग एक आमदाराबरोबर करतो तर हा माथे फिरू आहे. हा काही ओबीसी नेता नाही आहे. मला असं म्हणायचं आहे की म्हणजे स्वयंघोषित ओबीसी नेता म्हणून स्वतःला मानून घेतात ते. स्वयंघोषित ओबीसी नेता आहे तो. त्याला काय ओबीसीचं काय माहीत आहे? कुठं ओबीसी त्याला मान्यता कुठं दिली ओबीसीने की बा हा ओबीसी नेता आहे म्हणून? जसं बबनराव तायवाड्यांना आहे, छगन भुजबळ साहेबांना आहे, तशी मान्यता कुठे आहे त्याला? लक्ष्मण हाके म्हणतात की त्यांचा एक मोठा जनाधार आहे. वारंवार त्यांनी बारामतीमध्ये पवार कुटुंबाला पाणी पाजलं आहे. तो एक नंबरचा ब्लॅकमेलर आहे. आणि ज्या प्रमाणात तो ओरडतो तर असं वाटतं का तो चरस गांजा पिऊ नये की काय? आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याचं एक स्टेटमेंट आहे की यापुढे भांडवलदार पाटील, देशमुख आणि पवार सत्तेत नको. काय याच्या का बापाचे आम्ही बांधलेले आहे का? हा सांगेल का कोण सत्तेत पाहिजे आणि कोण सत्तेत नाही पाहिजे? जर या महाराष्ट्राची जनता आमच्या मागे आहे तर आम्ही सत्तेत राहणारच आहे. आम्ही निवडून येऊच. या हाकेची जर ताकद असेल तर त्यानं इलेक्शन लढून पाहायला पाहिजे, तेव्हा त्याला कळेल का का आपली अवकात आहे म्हणून. पुण्यामध्ये आंदोलन झालं, राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन होत आहे. हा जिथे जिथे मिळेल तिथे त्याला काळ फासण्याचं आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आम्ही करणार आहे, केलेलंही आहे. मी 2-3 दिवस पहिले सुद्धा म्हटलं आमचा 10 तारखेला मेळावा आहे. आम्ही इथून जाता जाता चपला घेऊन जाणार आहे नागपूरवरून. तो जर आम्हाला असं कळलं की हा या नागपूर आणि पुण्याच्या मधात कुठे असेल तर त्याला तिथं जोडे मारू आम्ही. आमच्या महिला जोडे मारतील, आमचे युवक मारतील, विद्यार्थी मारतील. अजितदादांबद्दल बोलण्याची त्याची अवकात नाही आहे. तो कुठं न अजितदादा कुठं. ठीक आहे, आपण बघू शकतो की राष्ट्रवादी काँग्रेस आणि लक्ष्मण हाके यांच्यातला जो संघर्ष आहे हा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. कॅमेरामॅन अतुल हिडेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.